पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगितल्यामुळे या माणसाला आयुष्यभर अंधाऱ्या कोठडीत राहण्याची शिक्षा भोगावी लागली होती। चला या जीनियस माणसाबद्दल सांगतो। हे आहेत गॅलिलिओ गॅलिली। 15 फेब्रुवारी 1564 रोजी यांचा जन्म इटलीमधल्या पिसा या गावी झाला। ते एक ॲस्ट्रॉनॉमर होते। 1604 साली त्यांनी स्वतःचा एक टेलिस्कोप बनवला। पहिले या टेलिस्कोपची क्षमता 3x झूमची होती, पण हळूहळू सुधारणा करत गॅलिलिओंनी त्याची क्षमता 32x झूम पर्यंत वाढवली। यामुळे त्यांना आकाशातले तारे आणि ग्रह व्यवस्थित दिसू लागले। पण तेव्हाच्या युरोपात बायबलवर ठाम विश्वास ठेवणारा समाज होता आणि बायबलमध्ये तर पृथ्वी मध्य सिद्धांत होता। म्हणजे काय तर पृथ्वी या विश्वाच्या मध्यभागी आहे आणि पृथ्वीभोवती सगळे सूर्य, चंद्र, तारे फिरत असतात असा समज होता। आणि जो कोणी या सिद्धांताच्या विरोधात बोलेल तो म्हणजे धर्माच्या विरुद्ध चाललाय असं मानलं जायचं। पण गॅलिलिओंनी त्यांच्या दुर्बिणीतून आकाशाचा अभ्यास सुरू ठेवला। त्यात बऱ्याच नवीन गोष्टी आढळून आल्या, जसं चंद्राचा पृष्ठभाग खडबडीत आहे, त्याच्यावर डोंगरदऱ्या आहेत, सूर्याकडून येणारा प्रकाश चंद्रावरून रिफ्लेक्ट होतो। त्यांना गुरु या ग्रहाभोवती 4 उपग्रह देखील आढळले। अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे बायबलमधल्या कित्येक कल्पनांना धक्का बसत गेला। या संशोधनामुळे सूर्य पृथ्वीभोवती नाही तर सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह गोल फिरतात याचा गॅलिलिओंना पुरावा मिळाला। पण या सगळ्या सायंटिफिक ऑब्झर्वेशन्समुळे तेव्हाच्या कॅथलिक धर्मवेड्या लोकांना धडकी भरली आणि त्या काळच्या पोपने गॅलिलिओला शिक्षा सुनावली। त्यांच्या सर्व हालचालींवर निर्बंध घातले गेले आणि त्यांच्या कुटुंबियांशी तसेच मित्रांशी भेट होऊ दिली नाही। पुढे गॅलिलिओ गॅलिली 1642 साली मरण पावले। ही माहिती जर आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।